नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी होते। मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला आणि प्रशासनाला कडक आदेश दिले आहेत। मुंबईतील गोरेगाव येथे एका 63 वर्षीय महिलेचा तिच्याच घरातील लोखंडी पलंगाच्या कपाटात मृतदेह आढळलाय। पोलिसांनी महिलेचा 65 वर्षीय जोडीदार प्रदीप बास्कोटी याच्यावर हत्येचा संशय व्यक्त केलाय। शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं उघड झालंय। पोलिसांनी बास्कोटीचा शोध सुरू केलाय। महिलेच्या नातेवाईकांनी मालमत्तेच्या दृष्टीने तपास करण्याची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला। शेगावजवळ डंपरने दुचाकीला धडक दिल्याने 2 मुलांचा जागीच मृत्यू झालाय। संतप्त जवानाने डंपरला आग लावली, त्यामुळे तणाव निर्माण झाला। मृतांमध्ये पार्थ चोपडे आणि युवराज भागवत यांचा समावेश आहे। जळगाव जामोद येथे माऊली फाट्याजवळ ही घटना घडली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। कल्याण जवळील आंबिवली परिसरात एका दुकानदाराने 11 वर्षीय मुलीला दुकानात बोलावून दुकानात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गणेश म्हात्रे असं आरोपीचं नाव असून खडकपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम गणेश म्हात्रे याला बेड्या ठोकल्या आहेत। बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईच्या 2 तरुणांना एका गंभीर गुन्ह्याप्रकरणी अटक केली आहे। हे दोनही तरुण अनेक दिवसांपासून आरटीओ अधिकारी बनून वाहन चालकांकडून वसुली करत होते। पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर मोठ्या शिताफीने दोघांना अटक केली। या दोन्ही आरोपींची चौकशी केली असता हे 2 तरुण बेरोजगार असल्याने त्यांनी ही फसवेगिरी केल्याचं उघड झालंय। दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या नवऱ्यावर पत्नीने रागाच्या भरात चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर येथे घडली आहे। या प्रकरणी संशयित आरोपी पत्नी प्रणिता रमेश मोरे हिला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे। रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी हे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत। प्रकल्पग्रस्तांबाबत उदय सामंत यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राजा केणी यांनी केलाय। प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे उद्योग मंत्री दुर्लक्ष करत असल्याने आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात अलिबाग येथील MIDC कार्यालयावर येत्या 15 मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही, पण या संदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल। काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जातोय। लोकशाही व संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न जे पक्ष करतील त्यांच्यासोबत काँग्रेस असेल, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या मूल्यमापनात उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीष आव्हाडे राज्यात सर्वोत्तम ठरल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रिमंडळ सभागृहात सन्मान करण्यात आलाय। यावेळी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे संकेत आयुक्त आव्हाडे यांनी दिले आहे। एसटी महामंडळ दरवर्षी 5,000 याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 25,000 बसेस घेण्यात येणार आहेत। सन 2025 ते 26 पासून उर्वरित 20,000 बसेस या पर्यावरणपूरक अशा CNG व LNG यासारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रिड करून चालवल्या जातील। डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 5 दलगमी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून तेच पाणी नदीपर्यंत पोहोचवले जाणार आहे। अशात येत्या 13 किंवा 14 तारखेपर्यंत वैनगंगा नदीत पाणी पोहोचणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पिंपरी चिंचवड मधील हजारो कोटी रुपयांच्या गृह प्रकल्पांच्या पर्यावरण मंजुरीचा तिढा अखेर 9 महिन्यांनी सुटलाय। या प्रकल्पांना राज्य पर्यावरण प्रभाग मूल्यांकन समितीने मंजुरी द्यावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यासाठी 8 आठवड्यांची मुदतही न्यायालयाने दिली आहे। परभणी शहरातील एका जलतरणिकेत बुडून 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज परभणीत घडली। शहरातील मोहम्मदिया मशीद परिसरात राहणारे असलम खान हे दररोजच्या प्रमाणे आपल्या मित्रांसमवेत जलतरणिकेत पोहोचण्यासाठी गेले होते।
मात्र काही वेळाने ते दिसेनासे झाले। त्यामुळे मित्रांनी त्यांना शोधायला सुरुवात केली, पण तब्बल 3 तास जलतरणिकेतील कर्मचाऱ्यांनी शोधल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरानंतर आता शिर्डीच्या साईबाबा देवस्थानही अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। शिर्डीच्या मंदिरात दररोज हजारो भाविक भेट देत असतात। या पार्श्वभूमीवर मंदिरात वाहिली जाणारी फुलं, हार आणि अन्य पूजा सामग्रीची स्कॅनिंग करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। कोणताही संशयास्पद पदार्थ मंदिर परिसरात शिरू नये यासाठी विशेष मशीनद्वारे या वस्तूंची तपासणी केली जात आहे। मुंबईच्या साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय। यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ येथून या संदर्भात फोन आला होता। त्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली। भारत पाकिस्तान सीमेवर असलेल्या जैसलमेर मध्ये गुरुवारी रात्री पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी केलेल्या अयशस्वी हल्ल्यानंतर शुक्रवारी सकाळी दृश्य पूर्णपणे बदललं होतं। रात्रभर प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू येत होते, तर सकाळी संपूर्ण शहर देशभक्तीच्या भावनेने भरलं होतं। सकाळी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या। पाकिस्तान सोबत तणाव वाढलेला असताना केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। लष्कराचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना प्रादेशिक लष्करातील प्रत्येक अधिकारी आणि भरती झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आवश्यक सुविधा देण्याचे अधिकार दिले आहेत। त्यामुळे लष्कर प्रमुखांची ताकद वाढली आहे। सीमेलगतच्या शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या भीतीने नागरिकांनी अन्नधान्य आणि इंधनाच्या खरेदीसाठी धावपळ सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर चंदीगड प्रशासनाने शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय। अशा कृतींमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे, किमतीत वाढ होत आहे आणि यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते असं म्हटलंय। जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला। हे नागरिक सध्या सांबा येथे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित आहेत। सांबा येथे पाकिस्तानी गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या स्थानिकांसाठी उभारलेल्या छावणीची ओमर अब्दुल्ला यांनी पाहणीही केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँका आणि वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षा तयारीबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले। या बैठकीला विविध सार्वजनिक आणि खासगी बँकांचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NSE, BSE आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यांच्यासह इतर अनेक बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सायबर सुरक्षा तयारीची खात्री करण्यासाठी विविध महत्त्वाच्या क्षेत्रातील संस्थांशी समन्वय साधत आहे। आता पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे। बुधवारी सुप्रीम कोर्टाने एका सुनावणी दरम्यान असा आदेश दिलाय की सामान्य नागरिकांवर देखील मिलिटरी कोर्टमध्ये केस चालू शकते, ज्याची सजा मृत्यूदंड देखील असू शकते। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता पाकिस्तानचा आर्मी प्रमुख जनरल आसिम मुनीर याच्या हातात सुपर पॉवर आली आहे। चीनचे राजदूत फेई होंगने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलंय की चीन अद्ययावत दूरसंचार प्रणाली आणि EV मध्ये पुढे आहे, तर भारतानं IT आणि इनोव्हेशन क्षेत्रामध्ये मोठी मजल मारली आहे। भारत चमकतोय। भारत आणि चीन दोन्ही देश मिळून तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जगाला पुढे नेत आहेत। या दोन्ही देशांचं जागतिक प्रगतीमध्ये मोठं योगदान आहे। चीनकडून करण्यात आलेलं हे ट्विट भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जातंय। 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावल्यानंतर भारताच्या सूड घेण्याच्या अधिकाराला अमेरिकेतील मोठ्या नेत्याने पाठिंबा दर्शवला आहे। अमेरिकेच्या माजी अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि संयुक्त राष्ट्राच्या अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हॅले यांनी ऑपरेशन सिंधूरचं समर्थन केलंय। भारताच्या बदला घेण्याच्या अधिकारांचं समर्थन करत त्या म्हणाल्या, पाकिस्तानने आता विक्टिम कार्ड खेळू नये। त्याशिवाय त्यांनी X अकाउंटवर एक पोस्ट लिहिली। या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावलंय। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत 12वीच्या जून-जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना 17 मे पर्यंत अर्ज भरता येईल, वर विलंब शुल्कासह 18 ते 22 मे दरम्यान अर्ज भरता येणार आहे। ऑपरेशन सिंधूर नंतर UGC परीक्षा रद्द झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे। युद्धाच्या परिस्थितीत परीक्षा रद्द झाल्याचा दावा केला जातोय। UGCने हे वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचं सांगितलंय। अधिकृत माहितीसाठी UGCच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय। चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही UGCने दिलाय। विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत सूत्रांवर विश्वास ठेवावा।
राज्यातील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या भरतीसाठी 60 शिक्षण संस्थांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात दाखल केली असून जिल्ह्यात शिक्षकांच्या 212 जागा या दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाणार आहेत। ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ऍपल कंपनी स्मार्ट चष्म्यांसाठी एक खास चिप विकसित करत आहे, जी मेटाच्या स्मार्ट चष्म्यांची स्पर्धा करेल। या चिपचा आधार ऍपल वॉचच्या सिस्टीम इन पॅकेजवर आधारित असेल। ऍपल 2 प्रकारचे स्मार्ट चष्मे विकसित करत आहे, ज्यांचे कोडनेम N401 आहे। यापैकी एक चष्मा मेटाच्या रेबॅन मेटा AI चष्म्यांप्रमाणे कॅमेरा आणि मायक्रोफोनसह येईल, तर दुसरा संवर्धित वास्तव सामग्रीला समर्थन देईल। मेटाच्या रेबॅन मेटा AI चष्म्यांप्रमाणे त्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग, छायाचित्रण आणि मेटा AI चा वापर करण्याची सुविधा असण्याची शक्यता आहे। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाव्यतिरिक्त व्हॉट्सअपवर अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत। असाच एक बनावट संदेश व्हॉट्सअपवर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय की पुढील 2 ते 3 दिवस ATM बंद राहतील। सरकारने या दाव्याची सत्यता पडताळली आणि पूर्णपणे खोटा असल्याचं आढळलंय। सरकारनं म्हटलंय की तणावाच्या परिस्थितीतही ATM पूर्णपणे सुरळीतपणे काम करतील। देशाच्या सीमेवर घडत असलेल्या घटनांमुळे आणि दक्षता बाळगण्याची गरज ओळखून कमल हासनची भूमिका असलेल्या मणिरत्नम दिग्दर्शित ठग लाईफ चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च सोहळा पुढे ढकलण्यात आलाय। हा कार्यक्रम 16 मे रोजी पार पडणार होता। भारत पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतलाय। सैन्य दलाची ताकद आणखी वाढावी यासाठी टेरिटोरियल आर्मीतील जवानांना बोलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीचा सदस्य आहे। धोनीला 2011 साली टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आलं होतं। त्यामुळे आता धोनीही युद्धभूमीवर जाणार का याकडे देशवासियांचं लक्ष लागून आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।